सगळं समोर इकडे समोर बघा सगळं इकडे देशमुख समोर बघा समोर पाहिजे धन्यवाद. आता थोडा तुम्ही सर्वांनी इकडे या. ताई या. अरे नाही 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 पण मी एकदा येतो ना आपल्या घरी. तुम्ही एकटे फोन कोणात आहे या नगराची मी फास्ट नाही तर आम्हाला बाहेर रोड जावं लागेल. नाही ते 5:30 टेक ऑफ. कुलदेवत तुळजाभवानी असल्यामुळे आज तुळजाभवानीच्या पायी नतमस्तक होत असताना एक नवीन जिद्दीने आणि जोमाने आईचा आशीर्वाद मला मिळावा आणि तळागाळातला आणि सर्व उपेक्षित समाज असेल किंवा वर्गाला असेल न्याय मिळण्याची भूमिका या पदाच्या माध्यमातून व्हावी. आज अक्कलकोटचाही देखील दर्शन घेतलं. स्वामी समर्थांच्या इकडे पण नतमस्तक झालो. अन्नछत्र मंडळाचा पण जो चाललेला कामकाज आहे त्याचा आढावा जन्मंजय महाराज भोसले यांच्याकडनं घेण्याचं काम केलं. तर हा माझे घर आहे जे म्हणून घरातला जो आनंद असतो तो पहिला कुठे यायचं. तर आज सहकुटुंब आज मी इकडे आलो आहे आणि या सर्व कार्यकर्ते तुम्ही बघतायत आमच्या समोर आहेत. सर्व माननीय खासदार आमदार सर्व ही मंडळी आज माझ्याबरोबर आले. तर मला वाटतं एक ऊर्जा मिळते इकडे आल्यानंतर, एक स्फूर्ती मिळते आणि परत जिद्दीने आणि जोमाने आपण उभं राहू शकतो. आणि ज्या समाजासाठी आपण समाजसेवेमध्ये आलो आहे त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हे दायित्व आपलं आहे. ही जी जाणीव मला वाटतं इकडे नतमस्तक होऊन झाल्यानंतर ते होते. काय सापडलं देवीकडे नेहमीच येतो तर सर्वांना सुख समृद्धी दे, अशी जिद्द दे, ताकद दे आणि पूर्ण रीतीने या राज्याला चांगल्या रीतीने मोठ्या प्रमाणावरती भरभराट दे. आता दुर्दैवाने पाऊस जे बघता तुम्ही किंवा यावर्षी नाही आहे. एक पाऊस पेरणीपुरता पडला परंतु पुढे पावसाची चिन्ह दिसत नाही आहे. आज पण मी इकडे येत असताना हवामान कसं असेल का असेल हे बघण्याचं काम करतो पण जराही पाऊस पडला नाही तर देवी सरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर पाऊस पडू दे. एकादशीची वारी पण तुम्ही बघितलं असेल ते मोठ्या प्रमाणावरती आले पण आता ती फिरल्यानंतर परत पावसाचा जोर वाढेल अशी मी आई जगदंबे आणि तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो. छोट्या टीका होती. कसं आहे टीका करणारे टीका करतात पण काय असते माहिती आहे त्या ज्या व्यक्तीच्या वेदना हे कोणी समजून घ्यायला. अनेक वेळा राज्यकर्ते म्हणून घेऊन ज्यावेळी काही लोक असे निर्णय घेतात त्यावेळी टीका आरोप केले जातात पण ते इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा जो संघर्ष त्याग आहे ह्याच्याबद्दल कोण बोलत नाही. आणि मला आश्चर्य वाटते की पक्षातले ज्यावेळी काही लोक सांगतात की आल्यावरती ती चांगली असतात केले तर ती नालायक, हे असं कसं चालेल. तर मला वाटतं या सर्व गोष्टी आहे पण आता तो व्यासपीठ नाही आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की ओमराजे असतील, मी असेल, तिकडे संजय पाटील असतील खासदार, ही जी नवीन तरुण फळी जी आहे ती निश्चितपणे पक्षाला चांगली ताकद मिळेल आणि समाजाची कामं जी रखडलेली आहे त्या भागामध्ये. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल काल परवापासून ओम आल्यापासून लगेच त्यांनी कामाचा झपाटा लावलेला आहे. आम्ही जे लोक आज या पदाचा वापर करून विधान परिषदमध्ये सर्व लोकांना एकत्रित करून घेऊन आपापल्या भागामध्ये आपापल्या विभागामध्ये आणि राज्यामध्ये जे रखडलेले जे प्रश्न आहेत त्याला न्याय देतो. तुमच्यासोबत काय दाखवलं